हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे सोमवारचा, म्हणजे 13 एप्रिल 2026 तारीख आहे. तर सकाळच्या इथे वाजलेले आहेत 7:10 झालेली आहेत आणि वैभव आत्ताच गेला आहे शाळेमध्ये. तर त्याचा नाश्ता डबा वगैरे दिला, साहेबांचा डबा वगैरे दिला आणि त्यानंतर मग आता बाकीची क्लिनिंगची कामं अजून बाकी आहेत. पण त्या अगोदर मला आज पूर्ण हॉलची क्लिनिंग करायची आहे, कारण की भरपूर दिवस झालं आता क्लिनिंग केली नव्हती. फॅन वगैरे सगळं हे झालं होतं, घाण झाले होते आणि फॅन वगैरे साफ करायचं म्हणलं तर मग ते हा टेबलच काढावा लागतो, कारण की दुसरं काही उंच स्टूल वगैरे नाही आमच्या इथे. त्यामुळं ना हा मुलांचा पुस्तक ठेवण्याचा जो टेबल आहे तोच काढावा लागतो. तो थोडासा उंच आहे आणि त्यामुळं ना फॅन जो आहे तो हाताला येतो ह्या टेबलवरती चढल्यावरती. आणि असं तर रोज मी फॅनला ना झाडून हे करत असते, झाडत असते कधी कधी. पण फॅनला ना असं कपड्याने पुसल्यावरच ते स्वच्छ निघाल. आणि माझा फॅन तर पुसायचंच आहे, त्याचबरोबर पूर्ण हॉलचीच क्लिनिंग करावी म्हणून हे केलं. कारण की हे जे आमच्या घराचा जो कलर आहे ना तो लाईट एकदम आहे, लाईट येलो आहे. आणि त्यामुळं ना थोडंसं जरी कुठं काही एखाद्या जाळी वगैरे लागली ना तर ते लगेच दिसून येते. आणि त्यामुळं ना मग आता मी जवळजवळ 7-8 दिवसापासून मी विचार करत होते की सगळ्या भिंती वगैरे झाडून स्वच्छ साफ करून घ्यावं आणि स्विच बोर्ड वगैरे सगळं साफ करून घ्यावं म्हणून विचार करत होते. पण आज नाही, उद्या करू, उद्या नाही, परवा करू असं म्हणत म्हणत एवढे दिवस गेले, 7-8 दिवस गेले. आणि त्यामुळं ना मग मी आत्ता फायनल केले की आता आज हे करूनच घ्यावं काम. आणि त्यामुळं ना आज घराची लादी वगैरे काही पुसलेली नाही. 7 वाजताच मी हे काम चालू केलं. म्हणजे वैभव शाळेत गेल्या गेल्यास मी हे काम चालू केलं, कारण की तो जोपर्यंत शाळेतून येईल तोपर्यंत माझे हे सगळं काम करून मला स्वयंपाकाचं पण काम करायचं आहे. कारण की मी आता ना फक्त वैभवला पोहे बनवून दिले होते. त्याने पोहेचा नाश्ता केला आणि गेले. आणि साहेबांना भाकरी आणि भाजी बनवून दिली होती. बाकी आमच्यासाठी अजून स्वयंपाक बनवायचा बाकी आहे. फक्त आता पोहे वगैरे बनवलेले आहेत तर त्याचा नाश्ता वगैरे केला आणि लगेच कामाला चालू केलं. कारण की एकदाशी खाण्यापिण्याचं काम झालं ना मग पुन्हा कामाला काय सुरुवात केली तर चालतं. तर आत्ता बघा अनुताईची पण अंघोळ झालेली आहे आणि आता तिचा नाश्ता करायचा बाकी आहे. तर पोहे बनवून ठेवलेले आहेत आणि स्वयंपाक मात्र थोड्या वेळाच्या नंतर करेन. तर आत्ता एकदम म्हणजे डीप क्लिनिंग एवढं हे नाही करायचं, फक्त की जे काही व्हाईट कलरचे जे काही वस्तू आहेत त्याच्यावरती भरपूर डस्ट साठलेली आहे. आणि जे आपल्या हाताला येत नाही, जे भरपूर उंच असतं ते घाण होतच असतं. जे आपल्याला हाताला येत असतं ते आपण रोजच्या रोज करू शकतो, पण जे वरच्या साईडला असतं सिलिंगला जे आपल्या हाताला येत नाही ते आपण नाही करू शकत ना. त्यामुळं ते बरंचसं घाण झालं होतं आणि त्यामुळं मग मी आता हे साफ करायचं ठरवलं. तर त्यासाठी इथे मी बघा एक म्हणजे घरगुती केमिकल तयार केलं. तर थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये व्हाईट व्हिनेगर टाकलं 2 चमचे, अर्धा चमचा सोडा टाकला आणि थोडंसं विम जेल टाकलं. तर विम जेलच्या ठिकाणी आपण शॅम्पू पण टाकू शकतो, पण होतं माझ्याकडे विम जेल त्यामुळं टाकलं त्याच्यात विम जेल. आणि ते जे पाणी आहे त्याच्यानी म्हणजे जे काही वस्तू पुसल्या ना तर त्या क्लीन निघतात. म्हणजे कितीही असं चिकट कितीही असू द्या, ते एकदम छान क्लीन स्वच्छ निघतात. त्यामुळं ना मग मी त्या पाण्यानेच हे सगळं पुसून घ्यायचं ठरवलं. खास करून स्विच बोर्डला ते व्हाईट कलरचे आहेत आणि त्यामुळं ते म्हणजे घाणेरडं वाटतं ते, म्हणजे असं काळपट तिथे थर जमा झालेला असतो आणि त्यामुळं ते घाण वाटतं. तर ते पण ना त्याचा चिकटपणा जो आहे तो असं नॉर्मली पुसायला गेलं तर ते जात नाही, पण ह्या पाण्याने पुसलं ना तर ते लवकरात लवकर स्वच्छ दिसायला चालू होतात स्विच बोर्ड वगैरे. आणि घरामध्ये ना बहुतेक भरपूर वस्तू माझ्या घरामध्ये जे आहेत ते व्हाईट कलरच्याच आहेत आणि खास करून भिंती वगैरे. तर भिंती वगैरे पण ना म्हणजे घराला हा जो कलर आहे ना लाईट येलो खूप छान वाटतो. म्हणजे एकदम असं उजेड असल्यासारखं वाटतं, लाईटीची गरज नाही पडत जास्ती. पण मेन तर ना ह्या कलरच्या भिंती ज्या आहेत ना त्यांना खूप सांभाळावं लागतं. जिथे लहान मुलं आहेत ना तिथे हा कलर चालत नाही भिंतीला, कारण की लहान मुलं भरपूर घाण करत असतात भिंती.
आणि त्यामुळं ना माझ्या घरात तर लहान मुलं नाही आहेत, पण कधी कधी वैभवदादा क्रिकेट वगैरे खेळून येतो आणि भिंतीला असाच हात लावून देतो. त्यामुळं ना भिंतीला कुठं कुठं तरी असं काळे डाग पडतात. आणि मग भिंतीला काळा डाग पडला ना तर तो पण ना ह्या पाण्याने क्लीन निघतो. म्हणजे एकदम क्लीन कपडा घ्यायचा, क्लीन पाणी घ्यायचं. हे असं हे व्हाईट विनेगर वगैरे टाकलेलं जे केमिकल तयार केलं ना तर ते एकदम स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याच्याने कपड्यानी जिथे म्हणजे भिंतीला काळं झालं आहे तिथे पुसून घ्यायचं. ते पण एकदम क्लीन निघतं ह्या पाण्याने. तर मी तसं करत असते, पण जास्ती घाण होत नाही आमच्या भिंती, त्यामुळं तिथं काही हे नाही. पण कॉबॅब वगैरे लागलेले असतात त्याच्यामुळं ते घाण दिसतं. तर आता फायनली नंबर आलेला आहे फॅनचा. आणि फॅन बघा किती घाण झालेला आहे तो. म्हणजे आता बघा आज 13 तारीख आहे. आज जर फॅन पुसला ना तर अजून 13 दिवसांनी बघा पूर्ण फॅन असाच होईल, पूर्ण घाण असा. कारण की भरपूर बाहेरची डस्ट वगैरे येते आणि प्रत्येक वस्तूवरती डस्ट एक एक इंच साठलेली असते, एवढी इथे हे असते. म्हणजे रोजच्या रोज जर क्लिनिंग नाही केली ना तर ती वस्तू भरपूर घाण होते. असं इथे हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मुंबईमध्ये आमचं घर होतं ना तर तिथे एवढी डस्ट येतच नव्हती, कारण की तिथे कसं घरं जवळजवळ असतात आणि त्यामुळं धूळ वगैरे उडून येण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे तिथं एवढं साफसफाई करायची गरज नव्हती. पण इथे ना मोकळं मैदान आणि रोड आहे समोर, त्यामुळं भरपूर डस्ट जमा होते आणि स्वच्छतेची भरपूर काळजी घ्यावी लागते इथे. ह्या साईडला हां बघ बघ चेक कर. ते हुक आहे ना त्याच्यामध्ये बरोबर अडकव. हां सोड आता सोड 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 बसलं ते. हां आणि आता सगळं काम करून झाल्याच्या नंतर मी थकली होती. तर अन्नूताईने बाकीचं जे काही जेवढ्या काही वस्तू मी काढल्या होत्या भिंती मोकळ्या करण्यासाठी ते सगळं आपापल्या ठिकाणी व्यवस्थित लावलं. तर इथे बाबासाहेबांचा, गौतम बुद्धांचा फोटो वगैरे हे पण मी काढून एका साईडला झाकून ठेवलं होतं. तर ते पण अन्नूताईने पुसून पुन्हा व्यवस्थित असं सेट केलं. तर ही सगळी ना छोटी छोटीच कामं होती, पण हे सगळी कामं करण्यामध्ये मला नाही नाही म्हणता 2 तास तरी गेले. म्हणजे 7:10 मी हे काम चालू केलं होतं आणि आता 9:30 झालेले आहेत म्हणजे सगळं काम हे व्हायला. आणि आता याच्यापुढे म्हणजे कपडे वगैरे धुवायचं काम ते पण अजून बाकी आहे. तर ते मी करून घेते. तोपर्यंत अन्नूताई इथे सगळं हॉलची जी सेटअप आहे ते व्यवस्थित करून घेईल अन्नूताई. आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ना ती मूर्ती म्हणजे असं पुसल्याने निघत नव्हती स्वच्छ, म्हणून मी हे मूर्तीला ना पाण्याने धुवून घेतलं स्वच्छ. तर एकदा तर आपण जर स्वच्छता करायची म्हणून ठरवलं की मग आपल्याला एक झालं की एक, एक झालं की एक म्हणजे असं समोर काही ना काही दिसत असतं जे घाण झालेलं असतं. आणि ते तसंच झालं इथे. तर मी फक्त सिलिंग वगैरे फॅन वगैरे हे सगळं पुसून घ्यायचं ठरवलं होतं. पण त्याचबरोबर हे फुलदाणे वगैरे हे जे होत्या तर ते पण दिसल्या मला. तर ते पण ना असं म्हणजे 2 फुलदाण्या जे आहेत, एक फ्रीजवरती होती आणि एक तिथे किचनच्या गॅस स्टोवच्या बाजूलाच एक होती. तर तिथे पण थोडंसं काळपट काळपट झाले होते फुलं वगैरे. तर म्हणलं आता लगे हात हे पण स्वच्छ करूनच घ्यावं. म्हणून आता हे फुलदाणे जे आहेत घरातल्या 2 ते 3 फुलदाणे आहेत तर ते मी हँडवॉशनी घासून ते फुलं स्वच्छ धुवून घेतली. आणि आता हे फुलदाणे जे आहेत ते मी बाल्कनीमध्ये ठेवून देणार आहे. आणि कडाक्याचं ऊन आहे त्यामुळं ना 1 तासाभरामध्येच हे सगळे फुलदाणे आहेत ना सुकून निघतील. कारण की प्लास्टिकची फुलं आहेत त्याला जास्ती वेळ लागत नाही हे सुकायला. तरी ते बाल्कनीत ठेवून दिले म्हणजे 1 तासाभरामध्ये होईल हे सुकून.
आणि त्यानंतर आता इथे वेळ झालेली आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत 11:30 आणि 1 तासामध्ये आता वैभवदादा घरी येईल, त्यामुळे इथे मी स्वयंपाक सुरू केलेला आहे. तर सकाळी आज मुद्दामच सकाळी ना चहा म्हणजे चपाती आणि भाजी वगैरे काही बनवली नव्हती, कारण की रोज रोज चपाती भाजी वगैरे खाऊन खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळं मग आज मन केलं की दुपारच्या टायमाला गरम गरम डाळ भात वगैरे काहीतरी बनवावं आणि एखादी भाजी वगैरे बनवावी आणि ते खावं. तर असं कधी कधी करते मी, तर रोज रोज खाऊन चपात्या खाऊन कंटाळा आला तर मग हे असं करते मी. आणि तुम्हाला तर माहिती आहे की फेवरेट भाजी म्हणलं की मला सोयाबीनची भाजी आवडते. सोयाबीन, पनीर तर असलं तर मग ते ते तर खूपच भारी झालं. पण असं म्हणजे कधी वाटलं तर मग सोयाबीनची भाजी वगैरे बनवून खाते मी. तर वैभवला ना ते सोयाबीनची ग्रेव्हीची भाजी आवडत नाही त्याला. तर त्याला ते सोयाबीन फक्त तेलामध्ये फ्राय केलेलं तर ते आवडतं त्याला. आणि ते तसंच केलं ना तर हे तिघंजणं पण खातात. म्हणजे अन्नूताई पण, साहेब पण आणि वैभवदादा पण तिघंजणं पण खातात ते फ्राय केलेले सोयाबीन. पण ते ग्रेव्ही केलेली भाजी कोणीच खात नाही. त्यामुळं मग आता मी थोडंसं जास्ती सोयाबीन इथे भिजायला घातलं होतं आणि भिजलेलं सोयाबीन जे आहे ते पिळून मी ताटामध्ये ठेवलेलं आहे. कांदा, टोमॅटो सगळं बारीक चॉप केलेलं आहे. तर सोयाबीनची जी फ्राय बनवायचं आहे त्याची पूर्ण तयारी इथे केलेली आहे. पण त्या अगोदर इथे डाळीला फोडणी देऊन घेते आणि त्यानंतर मग सोयाबीनची जी फ्राय आहे ते करून घेते मी. तर इथे ना स्टीलची कढई ते घेतली आहे मी आणि त्यामध्ये सोयाबीन बनवणार आहे. जेव्हापासून ते स्टीलची कढई घेतलेली आहे ना तेव्हापासून मी ॲल्युमिनियमची कढई वापरणं बंदच केलेलं आहे. कारण की ते मला कळालं होतं की ॲल्युमिनियमचं भांडं जे आहे त्यातलं ते काहीतरी कस जात असतो म्हणा आपल्या जेवणामध्ये, त्यामुळं ते भांडं वापरायचं नसतं स्वयंपाकाला. पण आता आपल्याला पहिल्यापासून ॲल्युमिनियमची भांडी वापरायची सवय आहे, त्यामुळं थोडंसं हे वाटलं होतं मला की स्टीलच्या भांड्यामध्ये चव वेगळी वाटेल असं वाटत होतं मला. पण कसंबसं करून मी एक कढई घेऊन बघितली, पण चवीमध्ये काहीच बदल होत नाही. म्हणजे स्टीलचा असो किंवा ॲल्युमिनियमचा असो, पण काही चव वगैरे काही बदलत नाही. पण जर आपल्याला स्टीलच योग्य होत असेल तर स्टीलच वापरावं असं मला वाटतं. ॲल्युमिनियमचे जे आहे होता होईल तेवढे कमी करावं. पण आता हे टोपं वगैरे आहेत हे ॲल्युमिनियमचे, तर ते आता सध्या तर मी वापरते. पण नंतर हळूहळू मी ते टोपं पण स्टीलचीच घ्यायला चालू करेन. तर आता इथे सोयाबीनचं जे फ्राय आहे ते बनवण्यासाठी मी इथे तेल गरम केलं. 1-1.5 चमचा तेल गरम केलं. त्यामध्ये हे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतला आणि व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये घरगुती तिखट टाकलं. जेवढं आपल्याला लागतं तेवढं तिखट टाकायचं. थोडीशी हळद टाकली कलर येण्यासाठी. आणि आता यामध्ये दुसरे काही मसाले टाकायची गरज नाही, पण थोडंसं मी धना पावडर इथे टाकलं, म्हणजे पाव चमचाभर. कारण की काळं तिखट म्हणजे ही भाजी ना जेवढी सिंपल बनवेल ना तेवढीच चांगली लागते. जास्ती पण याच्यामध्ये काही ॲड करायलाच नको. तर फक्त काळं तिखट आणि मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि कांदा टोमॅटो याचीच चव चांगली लागते मेन तर याच्यामध्ये. तर आता हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर हे जे धुवून स्वच्छ मी पिळून ठेवले होते सोयावडी, तर ते याच्यामध्ये अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि मी ना याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकणार नाही. तर याला व्यवस्थित असं मिक्स करून याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं आहे. तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं मी कमीच वापरत असते कुठल्याही भाजीमध्ये, कारण की मला आवडत नाही फारसं शेंगदाण्याचं कूट. आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून याला झाकून ठेवायचं. एकदम लो फ्लेमवरती ह्याला 1 मिनिट भरासाठी झाकून ठेवून द्यायचं. तर आता इथे वेळ झालेली आहे, दुपारच्या वाजलेल्या आहेत 12:30 आणि वैभवदादा आलेला आहे शाळेतून. तर इथे आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो, कारण की मला अजून भरपूर कामं करायची आहेत. उद्या जयंती आहे. तसं तर आमच्या इथे ना 14 एप्रिलला जयंती नसते, तर 18 आणि 19 तारीख निवडलेली आहे. तर 18 आणि 19 2 दिवस इथे जयंती साजरी होणार आहे. तर त्यामुळं ना अन्नूताईला ना एक जयंतीसाठी ड्रेस शिवायचा आहे साडीचा. तर तो ड्रेस मला आजच शिवून घ्यायचा आहे, कारण की भरपूर दिवसापासून ती मागं लागली होती की मला ड्रेस शिव पटकन, मला ड्रेस शिव म्हणून. तर आज ड्रेस पण शिवून घ्यायचा आहे. तर मग पटकन आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर मग मी ड्रेस शिवायला
सुरुवात करेन, म्हणजे संध्याकाळपर्यंत ड्रेस पूर्ण होईल कंप्लीट शिवून. तर इथे ना अनुताईला ते अनारकली टाईप ड्रेस शिवायचा होता, म्हणजे त्याला पॅन्ट वगैरे नाही, तर ते लॉंगवाला फ्रॉक जो असतो ना तो शिवायचा होता. आणि ते पण ना कळ्यांचा शिवायचा होता, कारण की ही जी साडी आहे ना ज्याच्यात मी शिवणार आहे ते फुगगार आहे, त्यामुळं ते कळ्यांचा ड्रेस शिवायचा आहे तिला. तर त्या अगोदर इथे लंच करून घेऊया. या लवकर तुम्ही पण, जेवूया आपण. तर डाळ भात आणि सोयाबीनचे फ्राय असा होता आजचा आमचा लंच. तर इथे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ना मी ड्रेस शिवायला बसले, आणि एकदाशी ड्रेस शिवायला सुरुवात केली, पण ते व्हिडिओ वगैरे करायचं ते ना मला ते कधी कधी लक्षातच येत नाही. तर अनुताईला मी सांगून ठेवलं की बाई तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा थोडासा व्हिडिओ बनव माझा म्हणून, कारण की मी एकदाशी याच्यामध्ये बिझी झाली की मग त्यानंतर विसरून जातं, आणि पूर्ण मग शिवल्याच्या नंतरच ते दाखवायला लागतं. त्यामुळं ना मग मी अनुताईला सांगितलं होतं. तर अनुताईने इथे मध्येच उठून थोडासा व्हिडिओ इथे हा शूट केलेला आहे. आणि बाकी हा ड्रेस शिवायला ना संध्याकाळ झाली होती मला, तर ऑलरेडी उशीर झाला होता. जेवल्याच्या नंतर हे भांडे वगैरे घासून घेतली, त्यानंतर थोडा वेळ आराम केला, आणि त्यानंतर मग ड्रेस शिवायला बसले. तर हे सगळं ड्रेसचं जे आहे ते फायनल होण्यासाठी संध्याकाळच झाली. आणि त्यानंतर मग अनुताईने स्वयंपाकाला सुरुवात वगैरे केली होती. संध्याकाळचे छोटे मोठे म्हणजे डाळ भात वगैरे लावलं होतं कुकरला, म्हणजे जेवढं येतं तिला तेवढं ती करते पूर्ण. आणि तोपर्यंत मग मी इथे ड्रेस जो आहे तो पूर्ण केलेला आहे. तर हे बघा अशा प्रकारचा ड्रेस साधा सिंपल असा शिवलेला आहे, कळ्याचा आहे तो, प्लेटीचा नाही. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.